पुण्यातल्या शिरूर तालुक्यातल्या संविदणे इथल्या जयकुमार मोटे या शेतकऱ्यानं योग्य व्यवस्थापन आणि सेंद्रिय खताचा वापर करून भरघोस ऊसाचं पीक घेतलंय। 50 गुंठे शेतीमध्ये 146 टन ऊसाचं उत्पादन त्यांनी घेतलंय। ऊसाला सुमारे 60च्या जवळपास कांडेत। एका ऊसाचं वजन जवळपास 6 ते 7 किलो आहे। लागवडीपूर्वी एकरी 4 ट्रॉली शेणखत टाकलं, 2 वेळा ड्रोनद्वारे फवारणी केली, पाण्यातून भारतीय सेंद्रिय खतं दिली। शेवटचे 2 महिने पाणी नव्हतं तरीही सेंद्रिय खतामुळे ऊसाची वाढ पूर्ण झाली। सध्या ऊस इथल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात गेला। एक सेंद्रिय शेतीचं म्हणजे मिशन हाती घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे पोहोचून शेतकऱ्यांना म्हणजे कसं कमी खर्चात उत्पन्न निघेल याच्या म्हणजे हे आम्ही मिशन चालू केलेलं आहे। साधारण माझा 17 महिन्यांचा ऊस झाल्यानंतर 58 ते 60 कांड्यावरती ऊस होता आणि त्याचं एका ऊसाचं वजन साधारण 6 ते 7 किलो होतं आणि मला एकरी 116 टन असं उत्पन्न भेटलं ऊसाचं आणि 55 गुंठ्यामध्ये काहीतरी 146 टनेज ऊस निघाला 50 गुंठ्यामध्ये। अशा प्रकारे मी व्यवस्थापन केलं व्यवस्थित आणि पीक पण चांगलं आलं। तिकडे मावळ तालुक्यातले शेतकरी रोहिदास गोपाळ यांनी गावरान कांद्याचं पीक घेतलंय। कांदा दिसायला गुलाबी तसंच मोठा असल्यानं याला बाजारभाव जास्त आहे। लागवडीसाठी केवळ 60 ते 70 हजार खर्च आला, मात्र कांदा काढल्यानंतर त्यांना लाखो रुपयांचा नफा होणार। या नवीन प्रयोगामुळे मिळणाऱ्या फायद्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलं। आता हे कांद्यासाठी मी नांगरट, कोळवणी, गादीवाफे तयार केले, घरचे बेनं तयार करून त्याच्यात मी गादीवाफे बनवून कांदा लागवड केली। ह्या कांदा लागवडीला मला मला 70 ते 80 हजार रुपये खर्च येणार आहे। ह्याच्यात मला 3 ते 3.5 लाख रुपये मला असा फायदा मिळावा अशी माझी एक अपेक्षा आहे। आता बातमी सोलापुरातून आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक कमी प्रमाणात झाली। गेल्या महिन्याभरापूर्वी सातत्यानं कांद्याच्या दरामध्ये घसरण होत होती। आता सध्या कांद्याचे दर स्थिर आहे, मात्र परतीच्या पावसामुळे कांदा पाण्यात भिजून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी कसाबसा कांदा वाचवला, त्यांना मात्र बाजार समितीत मनासारखा भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी। कांदा आज मार्केटला आणला होता, कांदा 1,500 गेला, 70 पिशव्याला 40,000 रुपये आले तर खर्च झाला 1.5 लाख रुपये एकराला। आणि कसं कर्ज भरायचं, माझ्या बोकांनी कर्ज आहे 6.5 लाख रुपये कर्ज आहे। 2 एकराला माझं 1,80,000 खर्च आहे आणि 50 ठेकीची पट्टी आली 52,000 रुपये, रोजगार झाला 20,000 रुपये वाहन भाडं पलस सोडून। आणि शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का? हे चुकीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, ते आम्हाला मान्य नाहीये शेतकऱ्याला। दरम्यान याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये जवळपास 500 पेक्षा अधिक ट्रक कांदा हा दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतो जवळपास 500 रुपयांची वाढ देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना अद्यापही म्हणावं तसा भाव न मिळाल्याने अद्यापही शेतकऱ्यांमध्ये नाराजी देखील दिसून येते। तसं पाहायला गेलं तर सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून कांदा हा दाखल होत असतो। राज्यामध्ये 2 नंबरची बाजारपेठ म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे। मात्र असं असलं तरी अद्यापर्यंत शेतकऱ्यांना जसा भाव पाहिजे तसा मिळत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर। आता एक महत्त्वाची बातमी, रेणा प्रकल्पातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नदीपात्रात पाणी सोडलं जाणार आहे। रेणापूर शहरासह तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भंडारवाडी इथल्या रेणा मध्यम प्रकल्पात सध्या 77% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे रेणा नदीवरच्या घनसरगाव, रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधारे भरण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडलं जाणार। यामुळे रब्बी पिकांचं ऊस आणि भाजीपाला पिकाला या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे। प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर 4ही बंधारे पूर्ण क्षमतेनं भरून घेतले जाणार आहेत, अशी माहिती रेणा प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उठाव नसल्यामुळे कापसाचे दर सध्या स्थिर आहेत। यंदा कापसाला 6,500 ते 7,500 रुपयांपर्यंत दर मिळावा
हे दर वाढावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र तसं होताना दिसत नाही। CCIनं कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले असले तरी त्याचा भाव वाढीवर कुठलाही परिणाम झालेला नाहीये। तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताच्या कापूस गाठींचे दर 3 ते 5 हजारापेक्षा जास्त असल्यामुळे निर्यातीचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे देशांतर कापसाचे दर वाढलेले नाहीयेत। दुसरीकडे खानदेशातून कापसाच्या 8 लाख गाठींची खरेदी झाली, मात्र ही खरेदी कापूस उत्पादकांसाठी लाभाची ठरली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला। हवामानातल्या बदलाचा फटका आंबा पिकाला बसतोय। दिवसा कडक ऊन, ढगाळ हवामान, रात्री पडणारी थंडी यामुळे आंब्यावर तुडतुडा कीड रोगाचा प्रादुर्भाव झालाय। फळधारणा झालेल्या ठिकाणी पुनर्मोहर सुरू झाल्यानं फळगळतीचं संकटही ओढावलं। संमिश्र हवामानामुळे रोगांचा प्रभाव सर्वाधिक आहे, त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झालेत। पुण्याच्या इंदापूरमध्ये कृषी उत्पन्न महोत्सवाला सुरुवात झाली। पुण्यातल्या एकमेव घोड्यांचा बाजार असणाऱ्या या बाजारात घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी देखील गर्दी केली आहे।